सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरुवात झाली। सर्वत्र उत्स्फूर्त मतदान होत असताना दाजीपेठ दत्तनगर परिसरातील मतदारांचं नाव मतदार यादीत असताना सुद्धा या भागातील जमादारांनी जाणून बुजून आमचं नाव डिलीट केलंय। जवळपास 8 ते 10 जणांच्या घरातील मतदारांची नावं कट केल्यानं मतदार प्रचंड नाराज आहेत। त्यांनी आम्हाला मतदान करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा फेर निवडणूक घ्यावी अशी मागणी मतदारांनी केली आहे। केशव महेंद्रकर, बालाजी मंदिरपाशी इथं आम्ही राहतो। आज कित्येक वर्ष झालं आम्ही इथं वोटिंग करतो, पण यावेळेस आमचे नावं डिलीट केलेले आहेत। आम्ही जिवंत असून सुद्धा डिलीट केलेत। फक्त पत्ता बदलून मागच्या बोळात गेलो आम्ही राहायला, काय तरी सुद्धा त्यांनी डिलीट म्हणून केलेले आहेत। आम्ही जिवंत आहोत आणि सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले होते। सर्वेसाठी जमादार म्हणून आलेले होते, त्यांनी डायरेक्ट डिलीट केलेत। डायरेक्ट ॲड्रेस चेंज सुद्धा केलेले नाहीत, काय नाही। आमचे कुणाच्याही नावं नाहीत। प्रत्येकाच्या घरातले 10-10, 20-20 नावं आहेत, 5-5 नावं आहेत। सगळेजण आम्ही इथं थांबलो। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, नाही तर आज वोटिंग कॅन्सल व्हाल, पुन्हा वोटिंग व्हायला पाहिजे परत पुढा। आमचे तर नावच कट झालेले आहेत। कित्येक जण, भरपूर जण आहेत, नावं आलेले आहेत पण डिलीट केलेले आहेत त्यांनी, आणि आमचं नाव नाही आहे। सगळ्यांना अधिकारी, निवडणूक अधिकारीला सगळ्यांना फोन लावलेला आहे। रॉंग नंबर म्हणत फोन उचलीनात। मी दिगंबर शंकर देवारकोंडा बोलतो। आम्ही बूथ नंबर 36 सहकुटुंब सहपरिवार राहतो। आमच्या घरातल्या आमची बहिणीची डिलीट केलेत आणि त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन, राजीव गांधी आवास, राजीव गांधी निराधार सगळं मिळतं आहे। त्याच्यातनं तरी आम्हाला वगळण्यात आलं आणि एवढे वर्ष मतदान करूनही, आणि तुम्ही आव्हान करता मतदान करा म्हणून, आणि आता लोकांना डिलीट करून हे कुठलं न्याय आहे? हे योग्य निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला मतदान करण्याचा हक्क द्यावा। राहणार दाजीपेठ 1460, दोन्ही आधार कार्ड, पॅन कार्ड दोन्ही, आणि मी जिवंत असताना मेलो म्हणून जाहीर केले नाही। आम्ही मेलो का? आमच्या घरच्या 15-20 मतदार सह पाडून टाकीन मी। आम्हाला मतदान करायचं मैदानावर बहिष्कार करणार आहे। 500 नावं डिलीट केलेलं आहे, तिथले 500 नावाच्या वर अपंग माणूस आलेला आहे, बिचारा अपंग माणूस बघा तू सारखा होता। त्या अपंग माणसाला त्रास व्हायला किती? मला पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे। आमच्याकडून पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे, आणि घरातल्यांच्या पहिल्या विधानसभेला आम्ही याच बूथवरती येऊन वोटिंग करायचो। आता याच्यातून पूर्णपणे आमचे नावं डिलीट केलेले आहेत। आणि सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता, सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता, तो सगळा डिलीट म्हणून केलेला आहे। याच्यात काय तर भेद आहे, आणि फेर मतदार करायला लागेल 6 नंबर बूथला फेर मतदान घ्यावं लागेल। आमचं वोटिंग घ्यायला पाहिजे। शहरमध्ये 249 लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाग क्रमांक 36 आणि 37 यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांचे नावं डिलीट करण्यात आले। त्यामध्ये जाणून बुजून काढण्यात आला असं स्पष्ट दिसतंय। मतदार त्या ठिकाणी असताना सुद्धा पत्ता बदल म्हणून त्यांनी दिलं, पण यांना कमी करण्याचा अधिकार नाही पत्ता बदल असतात। पण जो कोणी माणूस त्या ठिकाणी जमादार म्हणून आलेले, कोणी पर्यवेक्षक होता, त्या माणसाला त्या ठिकाणी बोलावून आणि त्यांच्याकडनं त्यांनी नाव जे डिलीट केलेलं आहे ते पुन्हा त्यांना मतदान करण्याचा त्यांना संधी द्यायला पाहिजे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घालबोट लागण्यासारखी स्थिती निवडणूक आयोगाकडनं झालेले स्पष्ट आरोप आहे। आणि त्यांनी विशिष्ट मतदारांना कमी का केलं, आणि जे मतदार त्या ठिकाणी असतानाच त्यांना काय अशा पद्धतीनं वगळण्यात आलं हे त्यांनी काढण्यात देणं अत्यंत आवश्यक असून मतदार याद्या पुनर्तपासणी करून ज्या ज्या लोकांचे या ठिकाणी डिलीट केलेले आहेत त्यांना मतदानाचा हक्क काढण्यापासून वंचित न करता त्यांना मतदान करून द्यावं अशी निवडणूक आयोगाला विनंती करतो, सूचनाही करतो। दरम्यान नागरिक मोठ्या उत्साही वातावरणात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी केली। काही मतदान केंद्रांवर अपेक्षेपेक्षा मतदान करण्यासाठी गर्दी जास्त पाहायला मिळते। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।